कवडी मोल भाव हा शासनाकडून मिळत आहे। स्थानिक आमदारांनी सुद्धा संबंधित मंत्र्यांकडे हा विषय लावून धरला। कुठल्या इंटरेस्ट मध्ये सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही। मोठे मोठे आश्वासनं द्यायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर वरवंटा फिरवायचा। अंबादासजी दानवे यांच्या कानावर हा विषय घालणार आहे। जालना नांदेड या समृद्धी मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, या जमिनीला कवडी मोल भाव हा शासनाकडून मिळत आहे। खरं तर हे खूप दुर्दैवी आहे की जो शेतकरी आणि त्याची उपजीविका ज्या शेतीवर अवलंबून आहे, ती शेती सरकार विकासाच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली घेते आणि बाजार मूल्याच्या 2% सुद्धा रक्कम या शेतकऱ्यांना दिली जात नाही। गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये माननीय दिलीपजी राठी यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं एक मोठा लढा उभा केला आहे, परंतु स्थानिक प्रशासनाने त्याला दाद दिली नाही। स्थानिक आमदारांनी सुद्धा संबंधित मंत्र्यांकडे हा विषय लावून धरला, परंतु कुठल्या इंटरेस्ट मध्ये सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतो। निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगानं मोठे मोठे आश्वासनं द्यायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर वरवंटा फिरवायचा, हे जे सरकारचं धोरण आहे हे अत्यंत दुर्दैवी धोरण आहे। या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे। मी आज राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या कानावर हा विषय घालणार आहे आणि राज्य सरकारला या प्रश्नांमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे।